मोहिनीच्या लग्नाला आता 20 वर्ष होणार होती. तिला एक 16 वर्षांचा मुलगा आणि एक 12 वर्षांची मुलगी असे 2 मुलं आहेत. मोहिनी तिचे सासू सासरे आणि मुलांसह तिच्या सासरच्या घरी राहत होती. तिचे पती कामानिमित्त दुसऱ्या शहरात राहतात. ते तिकडून दर महिन्याला घर खर्चासाठी पैसे पाठवतात आणि ते 4-5 महिन्यातून एकदा घरी येतात. मोहिनीच्या लग्नाचा 20वा वाढदिवस जवळ आला होता. त्यामुळे तिच्या मुलांनी त्यांच्या पप्पांना सरप्राईज देण्यासाठी मोहिनीला तिच्या पतीकडे शहरात एकटीला पाठवण्याचा आग्रह धरला. जेव्हा ती तिच्या पतीच्या फ्लॅटवर पोहोचली तेव्हा 20 वर्षानंतर तिला पतीबद्दलचे सत्य जाणून धक्काच बसला. कारण मम्मी बघ, आता तिकीटही बुक झालंय, तू तुझे सामान पॅक कर आणि पप्पांकडे शहरात जा, असं म्हणत मोहिनीचा 16 वर्षांचा मुलगा शुभम त्याच्या मोबाईलवर मम्मीला कन्फर्म तिकीट दाखवतो. ती काही बोलायच्या आधी तिची 12 वर्षांची मुलगी गुड्डी तिच्या भावाकडे बघते आणि म्हणते, दादा, खरंच मम्मीचे तिकीट बुकिंग झालं आहे का? आता मम्मीला पप्पांना भेटायला जावेच लागेल. मोहिनी तिच्या दोन्ही मुलांकडे बघते आणि म्हणते, तुम्हा दोघांना काय झाले आहे? तुम्ही इतके हट्टी का झाले आहात? आणि गुड्डी, तू हे सगळं का बोलत आहे? तुझ्या अभ्यासात तर मन लागत नाही आणि तुला असे नाटक करायला जमते. शुभमने आनंदाने एकदा त्याच्या मम्मीकडे आणि गुड्डीकडे पाहिले आणि म्हणाला, मम्मी, जेव्हा पप्पा तुला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिथे अचानक पाहतील तेव्हा त्यांना खूप बरं वाटेल आणि त्या आनंदाने वेडे होतील. पप्पांना आमचेही सरप्राईज गिफ्ट किती आवडेल. तेवढ्यात गुड्डी म्हणते, वा, काही रोमॅन्टिक सीन होईल ना? जसे यश चोप्राच्या चित्रपटात असते तसेच होईल. पप्पांनी दार उघडतात मम्मी पप्पांना सरप्राईज म्हणेल. मग पप्पा म्हणतील, मिले हो तुम हमको, बडे नसीबो से. गुड्डी आणि शुभमचे शब्द ऐकून मोहिनी म्हणाली, तुम्हा दोघांना माझ्यासमोर असे बोलायला लाज वाटत नाही का? यावर गुड्डी म्हणाली, मम्मी, यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही. आजकाल हे सर्व खूप नॉर्मल आहे. मोहिनीला तिचे जुने दिवस आठवले आणि ती म्हणाली, आमच्या काळात असे नव्हते. दोघं एकमेकांना डोळ्यांच्या हावभावावरूनच या गोष्टी करायचे. तेव्हा शुभ म्हणतो, वा मम्मी, काय फिल्मी स्टाईलने बोलत आहेस तू? तुझी इतकी चांगली भावना तू कुठे लपून ठेवली होतीस? शुभमचे बोलणे ऐकून मोहिनी तिच्या भावनांवर ताबा ठेवत विषयाला वळसा दिला. तुम्ही दोघांनी माझे तिकीट का बुक केले? तुमच्या आजी आजोबांची तब्येत बिघडली आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? मग मी तुम्हा सर्वांना सोडून तुमच्या पप्पांकडे कशी जाऊ शकते? यावर शुभम म्हणतो, मम्मी, आम्ही काही तुला तिकडे वर्षभरासाठी पाठवत नाही. फक्त 1 महिन्यांची तर गोष्ट आहे. हा क्षण फक्त तुझा आणि पप्पांचा असेल, जो तुम्ही एकत्र घालवायला हवा. तुझी जबाबदारी फक्त कुटुंब एवढंच नाही, पप्पासुद्धा तुझी गरज आहे. त्यांनासुद्धा वाटत असेल ना तुझ्यासोबत काही क्षण घालवावेत. आता काय आम्ही लहान नाही, आम्ही आमची काळजी घेऊ शकतो. त्यामुळे तू शरद पप्पांकडे संकोच न करता जाऊ शकतेस. दोन्ही मुलं त्याच्या मम्मीला त्यांच्या पप्पांकडे शहरात जाण्यास आग्रह करत होते. हे काही दिवसांपासून पाहत असलेल्या मोहिनीच्या सासूबाई म्हणाल्या, मोहिनी, तू जाऊ शकतेस, मी इथे सांभाळून घेईन. ती काही बोलायच्या आधी तिच्या तोंडावर हात ठेवत शुभम म्हणाला, मम्मी, 2 दिवसांनी तुझी ट्रेन आहे. मोहिनी आपल्या तोंडावरील शुभमचा हात काढला आणि म्हणाली, एवढ्या लवकर? तुम्ही दोघे विचार करायला सुद्धा वेळ देत नाही. शुभम त्याच्या मोबाईलमध्ये बघतो आणि म्हणतो, मम्मी, या तंत्रज्ञानाच्या जमान्यात आपण मोबाईलचा वापर करून लगेच तिकीट बुक करू शकतो. आता तू फक्त तुझी जायची तयारी कर. मुलांच्या हट्टामुळे मोहिनीचेही मन पती मनीषकडे वळत होते. मग मोहिनी तिच्या पतीचे आवडते मोतीचूर लाडू बनवू लागली. मनीषला मोहिनीच्या हातचे मोतीचूर लाडू खूप आवडतात. मनीष नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होता. मनीषला त्या कंपनीत चांगले पॅकेज मिळत होते. इथे त्याचे वडिलोपार्जित घर होते. त्याच घरात त्याचे आईवडील आणि मोहिनी त्यांच्या मुलांसोबत राहत होती. मोहिनीचे लग्न झाल्यावर याच घरात तिचे स्वागत झाले होते. पण मनीषसोबत ती शहरात कधीच जाऊ शकली नाही.
कारण इथे वयस्कर सासू सासऱ्यांची काळजी घेणारे कोणीच नव्हते. त्यामुळे मोहिनीने इथेच राहण्याचा निर्णय घेतला. मनीष दर महिन्याला तिच्या खात्यावर पैसे पाठवतो. त्या पैशातून ती घर खर्च चालवत असे. मनीष 4-5 महिन्यातून फक्त 2-3 दिवसांसाठी घरी यायचा. त्या 2-3 दिवसातही तो मोहिनीला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता. मोहिनी आणि मनीष फार कमी भेटत होते. आज मोहिनी मनीषकडे जायची मनापासून तयारी करत होती. शुभमने तिला लहान मुलांप्रमाणे संपूर्ण मार्गाची माहिती देत ट्रेनमध्ये बसवले. कारण आता मम्मीला एवढे लांब पाठवण्याची भीती त्याला सतावू लागली होती. मोहिनी शुभमला समजावते, शुभम, मी लहान मूल नाही. मी तिथे जाऊन तुला फोन करेन. तू काळजी करू नकोस. मम्मी, मी तुझ्या मोबाईलवर पत्ता पाठवला आहे. तू रेल्वे स्टेशनला उतरल्यावर ऑटो करून त्या पत्त्यावर व्यवस्थित जा. ती शुभमची अवस्था समजून घेत होती. तिला एवढ्या दूरवर एकटीला पाठवण्याचा शुभमचा हट्ट होता. पण आता मम्मीला तिथे नीट पोहोचता येईल की नाही या भीतीनं तो काळजीत होता. मोहिनी ट्रेनमध्ये बसली आणि काही वेळ तर शुभम आणि गुड्डीच्या डोळ्यासमोरून ट्रेन निघू लागली. आता मोहिनीसुद्धा खुश होती. ट्रेनच्या खिडकीतून येणाऱ्या थंडगार वाऱ्यासोबत तिचे भूतकाळातले क्षणही तिच्यासोबत जाऊ लागले. आजही ते क्षण मोहिनीने जसं सजवले होते तसेच सजले होते. इतक्या वर्षानंतर मोहिनी आणि मनीष इतके दिवस एकत्र राहणार होते. वेळ पाहून तिला अंदाज आला होता की ती जेव्हा मनीषच्या फ्लॅटवर पोहोचेल तेव्हा तो घरीच असेल. रात्रीचे तासही मोहिनीच्या डोळ्यांसमोरून गेले. सकाळचे 6 वाजले तेव्हा शुभमने मोहिनीला कॉल केला आणि म्हणाला, मम्मी, आता तुझी उतरायची वेळ झाली आहे. बघ, ऑटो करून त्या पत्त्यावर व्यवस्थित जा. मोहिनी हसत म्हणाली, शुभम, तू टेन्शन घेऊ नकोस. मी तिथे पोहोचल्यावर तुला कॉल करेन. ऑटो करून मोहिनी त्या पत्त्यावर पोहोचली आणि हळूहळू बिल्डिंगच्या पायऱ्या चढून ती दारापाशी पोहोचली. बेल वाजवण्याआधी मोहिनीने स्वतःच्या हातांनी तिचं रुपटं जुळवायला सुरुवात केली. ते करतच तिने बेल वाजवली. एकदा बेल वाजवूनही मनीषने येऊन दार उघडले नाही, म्हणून तिने पुन्हा बेल वाजवली. थोड्या वेळाने चुडीदार घातलेल्या महिलेने केस सावरत दार उघडले आणि ती मोहिनीला विचारू लागली, तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? मोहिनीने फोनवरचा पत्ता दाखवला आणि म्हणाली, हे मनीष पांडेंचे घर आहे का? यावर ती बाई म्हणाली, हो, हे मनीष पांडेंचेच घर आहे. तुमचे त्यांच्याकडे काय काम आहे? मोहिनी म्हणाली, पण तुम्ही कोण आहात आणि यावेळी इथे काय करत आहात? त्या महिलेने स्वतःची ओळख करून दिली, मी त्यांची पत्नी आहे. हे ऐकून मोहिनीला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात बेडरूममधून आवाज आला, सेजल, इतक्या सकाळी सकाळी कोण आले आहे? तिथे उभी असलेली सेजल नावाची बाई जोरात म्हणाली, आहो, प्लीज जरा बाहेर या. कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे. सेजलने हे बोलल्यावर मोहिनीची नजर आतल्या बेडरूमवर गेली आणि तिने विचार केला की हा कोणीतरी दुसरा मनीष असेल. पण तिचं नशीब खराब निघाले. जेव्हा तिचा नवरा तिच्यासमोर येऊन उभा राहिला, मनीष मोहिनीला पाहताच म्हणाला, तू इथे? एवढंच बोलला तितके त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी कॉल आला. फोनवरचे नाव पाहून मनीषचा चेहरा सांगत होता की हा फोन शुभमचाच आहे. मनीषने कॉल डिस्कनेक्ट केल्याचे पाहून मोहिनी काहीच न बोलता तिथून निघून गेली. कोणत्या रस्त्याने जायचं आता तिला हेही कळत नव्हतं. साडीच्या पदराने ती तिचे डोळ्यातून खळखळ वाहणारे अश्रू पुसत होती. तिची पावले ज्या दिशेला पडत होती ती त्या दिशेने पुढं चालत होती. शेवटी एक निर्जन जागा पाहून ती खाली बसली. तिला तिथे क्षणभर बसून शांत श्वास घ्यावासा वाटला. पण तिकडून शुभमचा फोन तिला कंटिन्यू येत होता. तिच्या मोबाईलची रिंग थांबण्याचे नावच घेत नव्हती आणि शुभमला काही सांगायची हिंमत तिच्यात होत नव्हती. पण तिला त्याच्याशी बोलायचं होतं. तिने तिचे अश्रू पुसले. त्यानंतर बाटलीतून तिने पाणी पिले. मग घशाचा आवाज नॉर्मल झाल्यावर तिने कॉल रिसीव केला. तिकडून शुभम म्हणाला, सॉरी मम्मी, माझ्यामुळे तुला अडचणी येत आहेत. मी पप्पांना असे सरप्राईज द्यायला नको होते. माझे पप्पांशी बोलणे झाले आहे. ते कामासाठी दुसऱ्या शहरात गेले आहेत असे ते म्हणत होते. मम्मी,
प्लीज तू रिटर्न तिकीट काढून पुन्हा लगेच इकडे ये. मम्मी, मला खूप टेन्शन आले आहे. माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला. शुभमच्या बोलण्यावर मोहिनी फक्त हो आणि एवढंच बोलू शकली. तिच्या तोंडातून आवाज निघू शकला नाही. शुभमने फोन कट केला. पण काही वेळापूर्वी मिळालेले सरप्राईज ती कशी विसरू शकते? किती सहज मनीष त्याच्या मुलासोबत खोटं बोलला. पण ती काय करणार? कुठे जाणार? मोहिनी मनीषला त्याच्या 20व्या वाढदिवसाला सरप्राईज द्यायला आली होती. पण इथे मनीषनेच तिला रिटर्न सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. इतक्या वर्षात मनीषच्या बोलण्यावरून असं कधीच वाटलं नव्हतं की त्याचं एक वेगळं जगही असू शकते. पण ती ज्याच्याशी जोडली गेली होती तेही मनीषचं जग होतं. मग मनीषने तिच्यासोबत असं का केलं? जर मनीष तिला कंटाळा होता तर मग त्याने तिला का सांगितलं नाही? आता तिने मनीषची तक्रार कोणाकडे करावी? तिच्या सासू-सासऱ्यांशी, ज्यांच्यासोबत तिचे या 20 वर्षात घट्ट नाते निर्माण झाले होते. मग त्यांना का त्रास द्यायचा? त्यांनी तर मोहिनीला नेहमी मुलीसारखेच वागवले. मोहिनी कुटुंबाच्या जबाबदाऱ्यामध्ये हरवून गेली होती. तिने स्वतःकडे कधीच लक्ष दिले नाही. तिच्या शरीराचा लठ्ठपणा कानाकोपऱ्यातून वाढत होता. पण मनीषला काहीतरी वेगळंच हवं होतं, जे त्या सेजलमध्ये त्याला मिळाले होते. सेजल एकदम झिरो फिगर असलेली बाई होती. त्यामुळेच कदाचित मोहिनी मनीषसाठी ओझं बनली असेल. पण शुभम आणि गुड्डीची जबाबदारी अजूनही तो सांभाळत होता. हे सर्व विचार करत असतानाच अचानक मोहिनीला शुभमने कॉल करून विचारले, मम्मी, तिकीट काढलं का? मोहिनीने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि शुभमशी खोटं बोलले की बेटा, खूप मोठी लाईन आहे. मी अजून तिकिटाच्याच लाईनमध्ये उभी आहे. बरं मम्मी, तिकीट काढून लवकर गाडीत बस. हो बेटा म्हणत मोहिनीने फोन कट केला. त्यानंतर तिथे फाटले जुने कपडे घातलेली काही मुलं तिच्याजवळ आली आणि तिला काहीतरी खायला मागू लागली. तेव्हा मोहिनीला आठवले की तिच्या बॅगमध्ये मोतीचूर लाडू आहेत. कदाचित त्याची आता कोणाला गरज नव्हती. तिने ते लाडू त्या मुलांना दिले आणि ती स्टेशनच्या दिशेने जाऊ लागली. सकाळची वेळ असल्यामुळे काही वेळातच मोहिनीला तिकीट मिळाले. संध्याकाळपर्यंत प्रवास संपून मोहिनी घरी पोचली. तेव्हा शुभमने दारातच त्याच्या आईला मिठी मारली आणि म्हणाला, थँक गॉड मम्मी, तू सुखरूप घरी परत आलीस. मग गुड्डी नकळत म्हणाली, मम्मी पप्पांना सरप्राईज द्यायला गेली होती, पण ती स्वतः सरप्राईज झाली. शुभम म्हणाला, मम्मी, ही माझीच चूक होती की मी सरप्राईज प्लॅनिंग केले होते. मोहिनी अजून घराच्या आत नीट शिरलीही नव्हती आणि ती सगळ्यांच्या नजरेतून स्वतःला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. तेव्हा तिची सासू म्हणाली, माझा बिचारा मनीष दिवसभर या घराच्या जबाबदारीसाठी इकडे तिकडे धक्के खात फिरत असतो. त्याला घरचे 2 वेळचे जेवणही आरामात मिळत नाही. सासूचे बोलणे आणि त्यांचा मनीषवरचा विश्वास पाहून मोहिनीला आता आपले अश्रू आवरता येत नव्हते. तिने सगळ्यांसमोर स्वतःवर नियंत्रण ठेवले, पण आता तिचे अश्रू असह्य झाले होते. सामान ठेवल्यावर ती काही न बोलता बाथरूममध्ये गेली. कोणालाही कळू नये म्हणून तिने बाथरूममधले नळाचे पाणी सोडले आणि ती ढसाढसा रडू लागली. सर्वांच्या नजरेतून लपलेली बाथरूममध्ये नळाचे पाणी तोंडावर शिंपडत होती, पण तिच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. हा मोठा विश्वासघात तिला सहन होत नव्हता. तिला मनीषला काहीतरी विचारायचं होतं, पण ती काहीच करू शकली नाही. त्याऐवजी ती घरी परतली. तिने तिच्या आयुष्यातल्या लांबच्या प्रवासात 20 वर्षे घालवली होती. मनीषपासून दूर असूनही तिने तिच्या आयुष्यातील अमूल्य वेळ या घरासाठी पूर्ण प्रामाणिकपणे दिला होता. या घराला तिच्या प्रेमाने घरपण दिले होते. घराच्या प्रत्येक विटेमध्ये तिच्या प्रेमाची भावना रुजली गेली होती. पण आज या सर्व तिच्यासाठी फक्त घराच्या भिंती होत्या. कितीतरी आठवणींनी सजलेल्या भिंती क्षणार्धात तिला परक्या वाटू लागल्या होत्या. मम्मी इतक्या वेळ बाथरूममध्ये गेलेली पाहून शुभम बाहेरून म्हणतो, मम्मी, तू ठीक तर आहेस ना? बाथरूममध्ये पाय वगैरे घसरून पडली तर नाही ना? मोहिनीचा आवाज तिच्या घशातून निघत नव्हता. तिला शुभमला सांगायचे होते की मी ठीक आहे, पण शुभमला आतून काही वेळ आवाज आला नाही. तेव्हा शुभम पुन्हा म्हणाला, मम्मी, तू ठीक तर आहेस ना?
मोहिनीने दरवाजा उघडतात ती जरा रागाने म्हणाली, शुभम, काही बालिश गोष्ट आहे ही. मला थकवा जाणवत होता, त्यामुळेच मी तोंडावर पाणी घेत होते. तुम्ही लोक मला नीट शांत श्वासही घेऊ देत नाही. शुभमला आज मम्मीच्या बोलण्यात काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. मग स्वतःला समजावत शुभम मम्मीकडे गेला आणि म्हणाला, मम्मी, मी तुला ब्लॅक कॉफी बनवून देतो. ती पिऊन तू थोडा वेळ आराम कर. मोहिनीनेही नकार दिला नाही. आज तिचं मन आणि आयुष्य दोन्ही जळत होतं. ती डोळे मिटून पलंगावर पडली होती. पण मनीष आणि सेजलचे चेहरे बघतात तिचे डोळे उघडले होते. काही वेळाने शुभमही ब्लॅक कॉफी घेऊन आला आणि तो मोहिनीजवळ बसून म्हणाला, हे घे मम्मी, ही कॉफी पी. तुला माझ्यामुळे इतका त्रास सहन करावा लागला. शुभमला ब्लॅक कॉफी खूप आवडते. जेव्हा तो स्वतः बनवतो तेव्हा तो मोहिनीलाही देतो. शुभमचे म्हणणे ऐकून तिला गप्प राहणेच बरे वाटले. मोहिनीला माहीत होते की ती काही बोलायच्या आधीत तिचे अश्रू तिला साथ देणार नाहीत आणि ते डोळ्यातून खळखळ व्हायला सुरुवात करतील. मम्मीच्या थकव्याचा विचार करून शुभम तिला खोलीत एकटीला आराम करायला सांगतो. पण मोहिनी आता आराम कशी करू शकते? आता मनावर सगळं ताण टाकून तिचा मेंदू फुटायची वेळ आली होती. त्यामुळे झोप तिच्या डोळ्यांपासून कोसत दूर होती. शुभम समजदार होता, परंतु गुड्डी तिच्या मम्मीकडे आली आणि तिला विविध गोष्टी सांगू लागली. मोहिनीला काही काळ एकटं राहायचं होतं, पण ती ते बोलू शकत नव्हती. तर तिकडे शहरात सेजल तोंड फुगून बसली होती. मनीषने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सेजलने त्याचं काहीच ऐकले नाही. तिला समजले होते की मनीष जेव्हा कधी तोंड उघडेल तेव्हा तो नक्कीच काहीतरी खोटं बोलेल. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर मंदिरात मनीषशी लग्न करून 2 वर्षे झाली होती. ती किती सहज मनीषच्या जाळ्यात अडकली होती. त्याच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा आंधळा विश्वास होता. इतक्या सकाळच्या वेळी ती बाई इथे कशाला आली होती आणि ती कोण होती असे विचारले असता अनेक वळणानंतर मनीषला अखेर सत्य सांगावेच लागले. मनीष दर महिन्याला घरी पैसे पाठवायचा हे सेजलला माहीत होते, कारण मनीषच्या म्हणण्यानुसार त्याचे आईवडील त्याच्या एका नातेवाईकांकडे राहत होते. सेजलने त्याला अनेकदा सांगितले होते की तुझ्या आईवडिलांसोबतही माझी ओळख करून दे, पण मनीष म्हणायचा की तू बंगाली असल्याने माझे आईवडील तुला एक्सेप्ट करणार नाही. मनीष जिथे काम करतो तिथे सेजलही काम करते. एकत्र काम करत असल्यामुळे त्यांची मैत्री वाढली आणि पुढे त्याच मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. 5 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. आज मनीषचं वास्तव सेजलसमोर होतं, पण सेजल मोहिनीसारखी कमजोर नव्हती. मनीषला सहज धमकावत ती सामानासह घरातून निघून चालली होती. मनीष डोक्याला हात लावून बसला होता. त्याने सेजलला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकण्याचं नाव घेत नव्हती. इकडे मोहिनी सर्वांच्या नजरेतून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत राहिली. 2 दिवस उलटून गेले, पण मोहिनीची शांतता अजून तशीच होती. कोणाच्या लक्षात आले तर तो फक्त शुभम होता. शुभमने जेव्हा जेव्हा त्याच्या मम्मीला विचारले तेव्हा मोहिनीची ओठ थरथर कापत काही ना काही बहाणा करू लागली. तिने शुभमच्या नजरेपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. आपल्यामुळेच हे घडलं असं शुभमला पुन्हा पुन्हा वाटू लागलं होतं. मम्मीला पप्पांना भेटण्याची आशा होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. कदाचित म्हणूनच मम्मी दुःखी आहे असे त्याला वाटत होते. 3-4 दिवसानंतर मनीष आपल्या गावाकडच्या घरी आला. मनीषने घरात पाय ठेवतात आईवडिलांचे डोळे आनंदाने भरून आले होते. गुड्डीसुद्धा तिच्या पप्पांजवळ आली. सासूबाईंनी मोहिनीला आपल्या मुलाच्या आवडीचं काहीतरी बनवायला सांगून तिच्या भोवती गिरट्या घालू लागली. थोडा वेळ हॉलमध्ये बसल्यावर मनीष उठून आपल्या खोलीत गेला. मनीषने तिरक्या डोळ्यांनी मोहिनीकडे अनेक वेळा पाहण्याचा प्रयत्न केला, पण तिला काही फरक पडत नव्हता. सगळ्यांना व्यस्त पाहून मनीषही किचनमध्ये मोहिनीकडे गेला, पण तिने मनीषकडे अजिबात लक्ष दिले नाही. आज मोहिनीने तेच बनवले होते जे तिला आणि तिच्या मुलांना आवडत होते. रात्रीच जेवणाचे पदार्थ पाहून मनीषच्या आईने मोहिनीला खडसावले की यापैकी एकही पदार्थ असा नाही की तो मनीषला आवडतो. सांगूनही
तू त्याच्या आवडीचे पदार्थ का बनवले नाही? यावर मोहिनी काहीच बोलली नाही. इतक्या दिवसांनी आपल्या मुलाला पाहून आईला काय आनंद होतो हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती सासूला काहीच बोलली नाही. आज शुभम त्याच्या मम्मीचा बदल दृष्टिकोन टिपत होता. एरवी पप्पांच्या आगमनाच्या आनंदात जिचे हात कधीही थकले नाहीत, ती मम्मी अनेक पदार्थ बनवण्यात दिवसरात्र घालवायची. पण आज मम्मी तितका बदल का आहे? शुभमने अजून त्याच्या मम्मीला काही विचारणे आवश्यक मानले नाही. मम्मी जे काही करत असेल त्यामागे काहीतरी मोठे कारण असायला हवे हे त्याला माहीत होतं. तो फक्त त्याच्या मम्मीच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि त्याच्या पप्पांच्या चेहऱ्यावरून अंदाज लावण्याचा प्रयत्न करायचा की त्यांच्यात काहीतरी खटकले आहे. रात्रीचे जेवण झाल्यावर मोहिनी नक्कीच या खोलीत येणार आणि मगच तो तिच्याशी बोलणार हे मनीषला आता माहीत होते. पण मोहिनीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. मनीष खोलीत मोहिनीची वाट पाहत होता. गुड्डी आजीसोबत झोपायला गेली. तिला लहानपणापासूनच आजीसोबत झोपायला आवडत होते, कारण तिला आजीकडून खूप छान छान गोष्टी ऐकायला मिळायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजी गुड्डीच्या डोक्यावरून हात फिरवायची, जे गुड्डीला खूप आवडत होते. शुभमही त्याच्या खोलीत जाऊन अभ्यास करू लागला. मोहिनीनेही किचनमध्ये विखुरलेली भांडी धुवून किचन साफ करायला सुरुवात केली. काही वेळाने सर्व काम संपून मोहिनी शुभमच्या खोलीत जाते आणि म्हणते, शुभम, आज मला इथे झोपायचे आहे. हे ऐकून शुभमने त्याच्या मम्मीकडे पाहिलं आणि म्हणाला, का मम्मी, काय झालं? तुझे पप्पांशी काही भांडण वगैरे झाले आहे का? मोहिनीला बोलायला इतका वेळ लागला की तिचे डोळे पाणावायला लागले. शुभम तिच्या जवळ आला. मम्मी, मला सांग, काहीतरी आहे जे तू आमच्या सर्वांपासून लपवत आहेस. काय झालं मम्मी, मला सांग. मोहिनीने अश्रू थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, शुभम, मला झोपू दे. लाईट बंद कर बेटा, मला डोकेदुखीचा त्रास होतोय. शुभमला त्याच्या मम्मीची अवस्था पाहवत नव्हती, पण तरीही त्याने त्याच्या मम्मीची आज्ञा पाळली आणि लाईट बंद केली. परंतु मोहिनी, शुभम आणि मनीष या तिघांनाही झोप येत नव्हती. दुसरीकडे त्या खोलीत कधी मनीष घड्याळ्याच्या काट्याकडे बघत होता, तर कधी दाराकडे बघण्यात व्यस्त होता. बराच वेळ होऊनही मोहिनी आपल्या खोलीत न आल्याने मनीष खोलीबाहेर येऊन तिला पाहू लागला. त्याने किचनमध्ये आणि बाथरूममध्येही पाहिले. त्यानंतर मोहिनी शुभमच्या खोलीत असल्याचा त्याला अंदाज आला, कारण आईच्या खोलीत तर ती जाऊन झोपू शकत नव्हती. मोहिनीला आवाज द्यायची हिंमत त्याच्यात होत नव्हती. शुभमच्या खोलीत मोहिनीने तिच्या साडीचा पदर तोंडात दाबून ठेवला होता, जेणेकरून शुभम तिचे रडणे ऐकू जाऊ नये. आज मनीषला बघून त्या दिवसाची जखम पुन्हा ताजी झाली होती. आत्तापर्यंत शुभमलाही अंदाज आला होता की मम्मीला काहीतरी झाले. आज मम्मीला त्याने जसे पाहिले होते तिचे असे रूप त्याने कधीच पाहिले नव्हते. मोहिनीकडे हजारो प्रश्न होते, ज्यांची उत्तरे तिला मनीषकडून हवी होती. मनीषने तिचा विश्वास तोडला होता. तिला आता या घरात राहायचे नव्हते. मोहिनी आणि तिच्या मुलाची जबाबदारी घेणाऱ्या मनीषपासून मोहिनीला आता लांबच राहायचे होते. पण शुभम आणि गुड्डीच्या भविष्याचा विचार करून तिला कोणताही निर्णय घेण्याची घाई करायची नव्हती. या वयात तिला कोण नोकरी देणार? तिचे अर्धे आयुष्य तर किचनमध्येच गेले होते. या दोन मुलांना घेऊन ती कुठे जाणार? आईवडिलांच्या घरी जाऊन तिला तिचा आदर कमी करायचा नव्हता. तिला माहीत होते की लग्न झाल्यावर माहेरी 1-2 दिवस बरे वाटते. लग्नानंतर नवऱ्याला सोडून तिथे मुलांसोबत राहणं खूप कठीण असते. त्यामुळे या सगळ्याचा विचार करून आणि आज मनीषला समोर पाहून तिला काहीच वाटत नव्हते. 20 वर्षांची साथ, 20 वर्षांचे प्रेम, 20 वर्षांचा एकमेकांवरचा विश्वास, सगळे काही वाळूसारखे या हातातून निसटू लागले होते. मोहिनीच्या मनात हजारो प्रश्न होते. आता या वेदनेचे उत्तर तिला शोधायचे होते. मम्मीला वळताना पाहून शुभमला जाणवले की मम्मीच्या डोळ्यात झोप नाही. काहीतरी गोष्ट आहे जी मम्मीला खूप त्रास देत आहे असे त्याला वाटू लागले होते. पण मोहिनी शुभमला सांगायला तयार होत नव्हती. कशी तरी रात्र निघून गेली. रोजच्याप्रमाणे मोहिनीचा दिवस स्वयंपाकघरातून सुरू झाला. मनीषला माहीत होतं की मोहिनी सकाळी सर्वांच्या आधी उठते. तो सुद्धा रात्रीपासून या वेळेची वाट पाहत होता. मनीष मोहिनीकडे किचनमध्ये जातो आणि तिला म्हणतो, मोहिनी,
तू माझ्यावर रागवलीस का? पण आता मोहिनीच्या कानाची दारही बंद झाली होती. मनीषने तिला 2-3 वेळा विचारले, पण ती तिच्या रोजच्या कामात व्यस्त होती. मनीषला येऊन 2 दिवस झाले होते, परंतु त्याचा मोहिनीशी एकदाही संवाद होऊ शकला नाही. त्याला माहीत होतं की मोहिनी सध्या रागवली आहे, म्हणूनच ती काही ऐकायला तयार नाही. मोहिनीचा राग शांत झाल्यावर ती स्वतःहून माझ्याकडे येईल असे मनीषला वाटत होते. असो, मोहिनी ही एक गृहिणी आहे जी विचार करू शकते पण निर्णय घेऊ शकत नाही. मोहिनी आणि सेजलमध्ये जमीन आसमानचा फरक होता. मनीष 2 दिवसांनी पुन्हा शहरात निघून गेला. आज मात्र ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मनीषला तेथील वातावरण बिघडलेले दिसले. सगळे त्याच्याकडे अगदी बारीक नजरेने बघत होते. मनीषही सगळ्यांवर नजर टाकू लागला, पण त्याहीपेक्षा त्याचं लक्ष सेजलच्या केबिनकडे होतं. ती रोजप्रमाणे तिच्या केबिनमध्ये बसली होती, पण आज मनीषला तिच्यात काहीतरी वेगळंच जाणवत होते. मनीषने सेजलच्या केबिनवर जाण्याचा विचार केला आणि काही वेळातच संधी पाहून तो सेजलच्या केबिनमध्ये गेला. मग मनीष तिचा नवरा असण्याचा हक्क दाखवतो आणि म्हणतो, सेजल, हे काय आहे? तू सिंदूर लावलं नाहीस, याचा अर्थ काय आहे ते तुला माहीत आहे का? सेजल रागातून म्हणाली, माझ्या केबिनमधून बाहेर जा. यावर मनीष निर्लज्जपणे म्हणतो, बाहेर जा म्हणजे? तू माझी पत्नी आहेस. तुला असे पाहिल्यावर आपल्या ऑफिसमधले लोक आपल्याबद्दल काय काय विचार करत असतील, तुला माहीत नाही का? सेजल रागाने म्हणते, कोण काय विचार करणार? मला ज्यांनी ज्यांनी विचारले मी त्या सगळ्यांना तुझी हकीकत सांगितली आहे. तू फसवणूक करणार आहेस हे सगळ्यांना माहीत आहे. ऑफिसमधले सगळे त्याच्याकडे असे का बघत होते ते आता त्याला समजले होते. मनीष सेजलची समजूत काढत म्हणतो, सेजल, मला थोडा वेळ दे. तू एवढ्या लवकर सगळं कसं संपू शकतेस? तुझा नवरा अजून जिवंत आहे आणि तू हा सिंदूर पुसून टाकला आहेस. यावर सेजल रागाने लाल होत म्हणाली, मनीष, तू इथे असो किंवा नसो याने मला काहीच फरक पडत नाही. मी नकळत एका स्त्रीचा सिंदूर आणि तिचा विश्वास हिरावून घेतला आहे. आता माझ्या मनात तुझ्यासाठी द्वेषाशिवाय काही नाही. तू माझ्यासाठी मेला आहेस. सेजल पुढे काही बोलायच्या आधी मनीषने तिला जोरात कानाखाली मारून त्याची मर्यादा ओलांडली. थप्पडच्या आवाजाने ऑफिसचे बरेच कर्मचारी तिथे धावत आले. प्रत्येकजण सेजलला धीर देत होता. मग सेजलनेही सर्वांसमोर त्याला कानाखाली मारली. तिनेही त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला. हे पाहून मनीष वेगात पावले टाकत तिथून निघून गेला. इकडे रात्री जेवण झाल्यावर जेव्हा सर्वजण झोपायला जातात तेव्हा शुभम त्याच्या अस्वस्थतेने मोहिनीकडे जातो. मोहिनी देखील खोलीची लाईट बंद करून आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करते. पण शुभमला माहीत होते की जरी मम्मीचे डोळे मिटलेले असले तरी ती झोपली नाही. शुभम म्हणतो, मम्मी. शुभम, काय झालंय तुला? काही हवंय का? ठीक तर आहेस ना बेटा? मम्मी, सगळं ठीक आहे. मला तुला काही विचारायचं होतं. शुभम काय विचारणार होता हे मोहिनीला चांगलेच माहीत होतं, म्हणून ती एक निमित्त करून म्हणाली, शुभम, तू आता जाऊन झोप बरं. खूप उशीर झाला आहे, आपण उद्या बोलू. शुभम उदासपणे म्हणतो, मम्मी, मला माहीत आहे की आपण दोघेही झोपू शकणार नाही. त्यापेक्षा बोलले तर बरं होईल. हे बघ मम्मी, जेव्हा जेव्हा आम्हाला कोणताही प्रश्न पडतो तेव्हा आम्ही तुझ्याकडेच येतो आणि मग तू त्या समस्येवर उपाय शोधते. मला माहीत आहे की तुला कशाची तरी काळजी वाटत आहे. मम्मी, मला सांग, तुझी काळजी करण्याचे कारण काय आहे? शुभम असे म्हणतात मोहिनीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचे ओठ थरथर करू लागले. तिला बोलायचं होतं, पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती. तिने एकदा आपले अश्रू पुसले आणि ती फक्त एवढीच बोलली, तुझे पप्पा. यावर शुभम म्हणाला, हो मम्मी, सांग, पप्पा काय? असे म्हणत शुभमची नजर त्याच्या मम्मीच्या जिभेवर खिळली आणि तो तिला रडतानाही बघत होता. शुभमला समजले की ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जी पप्पांशी संबंधित आहे. आता त्याच्या मनात अनेक प्रश्न सुरू झाले. आपल्या पप्पांनी असे काय केले की त्यामुळे आपल्या मम्मीची अशी अवस्था झाली आहे? काही वेळाने मोहिनी शुभमला पकडून म्हणते, तुझ्या वडिलांनी माझ्यासोबतच तुमचा सर्वांचा विश्वासघात केला आहे.
मोहिनीने जे काही पाहिलं ते शुभमला सांगितलं. आज सत्य शुभमच्या समोर होतं. त्याचे वडील दुसरे लग्न करू शकतात यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याच्याशी बोलताना मोहिनीने तिचे सर्व अश्रू वाहू दिले. पण शुभम काही वेळ पूर्णपणे शांत होता. मग तो अचानक मम्मीला प्रश्न करून म्हणतो, मम्मी तुझे काय म्हणणे आहे? हा प्रश्न ऐकून मोहिनी शुभमकडे पाहते आणि म्हणते, मला समजले नाही शुभम, तू काय म्हणत आहे? हो मम्मी, तुझे काय म्हणणे आहे? तुला पप्पांशी न बोलता असे रडत दिवस घालवायचे आहे का? तू काही विचार केलास का? शुभमचे प्रश्न ऐकून मोहिनीला स्वतःला नेमकं काय हवंय ते समजत नव्हतं. पण आज शुभमचे बोलणे ऐकून मोहिनी म्हणते, शुभम, मला आता तुझ्या पप्पांसोबत राहायचे नाही, पण तुझ्या आजी आजोबांशीही माझे खूप घट्ट नाते आहे. मी त्यांना खरे कसे सांगू आणि मी त्यांना सोडूही शकत नाही. त्या दोघांचे बोलणे रूमच्या बाहेर थांबून कोणीतरी ऐकत होते. मोहिनी रडत रडत म्हणते, शुभम, मला काही कळत नाही. मी काय करू जेणेकरून मी तुमच्या सर्वांची जबाबदारी घेऊ शकेन? मला सांग, मी काय करू शकते? शुभमकडे अजून याचं उत्तर नव्हतं. दोघांमध्ये काही निर्णयांसह काही गोष्टी अपूर्ण राहिल्या होत्या. रोजप्रमाणे मोहिनी सकाळी तिच्या कामात व्यस्त झाली होती. आता शुभमचीही झोप उडाली होती. कारण आत्मविश्वास आणि स्वाभिमानाच्या लढाईत त्याला त्याच्या मम्मीची साथ द्यायची होती. परंतु घरातल्या जबाबदाऱ्या घेण्यासारखे त्याचे वय नव्हते. तो खूप लहान होता आणि आता मोहिनीला घरच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या होत्या. तिला मनीषवर डिपेंड राहायचे नव्हते. तिकडे शहरात सेजलची अशी वृत्ती पाहून मनीषच्या मनात पुन्हा घरी जाण्याचा विचार आला. सेजलने मनीषचे तिच्या आयुष्यातले अस्तित्व एका झटक्यात संपून टाकले होते. त्यामुळे तो शहरातील नोकरी सोडून आता कायमचे मोहिनीपाशी येणार होता. त्याला मोहिनीवर पूर्ण विश्वास होता की ती सेजलसारखी नाही. ती खूप विचार करून निर्णय घेते. मनीष घरी पोहोचला तेव्हा त्याच्या आईने त्याला जवळ घेऊन त्याचा घाम पुसायला सुरुवात केली. पण मनीषचे असे येणे त्याच्या वडिलांना आवडले नाही. कारण त्याच्या वडिलांनी रात्रीच आपल्या सुनेचे आणि नातवाचे बोलणे ऐकले होते. त्यांना आपल्या लाडक्या मुलाचे पराक्रम समजले होते. मनीषची नजर मोहिनीच्या चेहऱ्यावर होती. तिचा भांग अजूनही लाल सिंदूरने सजलेला होता. ते पाहून मनीषच्या चेहऱ्यावर एक गर्विष्ठ हास्य स्पष्ट दिसत होते. अचानक घरी आलेल्या मनीषला पाहून शुभम आणि मोहिनी दोघेही एकमेकांकडे बघत होते. मोहिनीचे सासरे मनीषला म्हणतात, मनीष, आज पुन्हा अचानक इथे येण्याचे कारण काय आहे ते आम्हाला समजेल का? खोटेपणाचा आधार घेत मनीष म्हणाला, खूप दिवस झाले मी माझ्या कुटुंबापासून दूर आहे. आता मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवणार आहे. परंतु सासऱ्यांच्या रागावल्या नजरेने मोहिनीला आधार मिळाला होता. ते मनीषला म्हणत होते की तू किती खरं बोलत आहे ते मला चांगलेच माहीत आहे. माझा मुलगा इतका नालायक निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यांच्या बोलण्यावर चिडून मनीषची आई म्हणते, तुम्ही आपल्या मनीषला नालायक का म्हणत आहे? माझ्या मुलाने असं काही गुन्हा केला आहे की तुम्ही त्याच्याशी असे बोलत आहात? तो रात्रंदिवस आपल्यासाठी त्याचे रक्त आणि घाम गाळतो. आता तो आपल्या सर्वांसोबत राहायला आला आहे तर मग तुम्ही सगळे त्याच्याशी असे का वागत आहात? मोहिनीच्या सासऱ्यांनी मनीषची हकीकत सर्वांसमोर सांगितली. शुभम आणि मोहिनीला समजले नाही की त्यांना कसे काय कळले. त्या दिवशी रात्री त्यांनी मोहिनी आणि शुभमचे बोलणे ऐकले होते. हा प्रसंग सांगायला त्यांनी सुरुवात केली. मनीषसुद्धा काही कमी नव्हता. आज त्याने पुन्हा आपला शूद्रपणा दाखवला आणि सर्वांसमोर त्याच्या वडिलांना म्हणाला, बाबा, तुम्ही या अडणीबाईची बाजू घेत आहात जिला घरात बसून खोटे अश्रू ढाळण्याशिवाय काहीच जमत नाही. बाबा, तुम्ही कदाचित विसरला आहात की मी तुमचा मुलगा आहे. यावर मनीषचे वडील रागाने म्हणतात, तू माझा मुलगा आहेस हे तुझे भाग्य आहे. कदाचित त्यामुळेच तू अजून इथे उभा आहेस. माझ्या जागी जर दुसरे कोणी असते तर त्याने तुला या क्षणी घराबाहेर काढले असते. मनीष चिडून उद्धटपणे म्हणतो, आता तुम्हालाही तुमचा आधार वाटत आहे का? तिला 1 रुपया कमाईची अक्कल नाही. या घराचा खर्च माझ्याच पैशातून चालतो हे लक्षात असू द्या. यावर मनीषचे वडील
त्यांचा राग शांत करत म्हणतात, मनीष, जरा विचारपूर्वक बोल. अजूनही मला पेन्शन मिळते. तू पाठवलेल्या पैशात सर्व काही ठीक चालते असे नाही. तू जरा एकदा मोहिनीला विचारून तर बघ, ती किती बचत करून या घराचा खर्च भागवते. मनीष त्याच्या आईकडे बघतो आणि म्हणतो, आई, बघतेस ना बाबा कसे बोलत आहे आणि या बाईची बाजू घेत आहे. मनीषचे बोलणे ऐकून मोहिनी शुभमला गुड्डीला घेऊन बाहेर जायला सांगितले. पण त्याच्या मम्मीबद्दलचे हे अपशब्द ऐकून त्याचेही रक्त उसळले होते. शुभ आणि मनीषमध्ये वाद होऊ नये म्हणून मोहिनी त्याला बाहेर जाण्यास सांगते. मम्मीचे म्हणणे ऐकून शुभम बाहेर निघून गेला. पण त्यालाही त्याच्या पप्पांचा खूप राग आला होता. गुड्डी अजून तिच्या आईवडिलांच्या या पैलूबद्दल अनभिज्ञ होती. गुड्डी अनेक प्रश्नांनी शुभमला सतावत होती. आपल्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून मनीषची आई मनीषच्या वडिलांकडे बघते. तेव्हा मनीषचे वडील म्हणतात, रागाच्या भरात मोहिनीबद्दल काही वाईट बोलू नकोस. जिने या कुटुंबाची नेहमीच काळजी घेतली आहे. आजही तुला जेव्हा पाण्याचा ग्लास हवा असेल तर तू कोणाला हाक मारते हे आठव. आपल्या कपटी मुलाचा पडदा डोळ्यावरून काढून टाक आणि सत्याचे समर्थन कर. मोहिनीच्या घामाचा प्रत्येक थेंब तिने या कुटुंबासाठी सांडवला आहे. आईला असे गप्प बसलेले पाहून मनीष त्याच्या आईला म्हणतो, आई, मला सांग, तू गप्प का आहेस? तू माझ्या बाजूने आहेस की या बाईच्या बाजूने आहे? तेव्हा मनीषची आई मनीषच्या कानाखाली मारून म्हणते, मनीष, केव्हापासून मी बघत आहेस तू तिला बाई बाई म्हणत आहे. तिचे नाव मोहिनी आहे. तू हेही विसरला का? ती तुझ्या मुलांची आई आहे. मनीषने पटकन मोहिनीचा हात पकडला आणि तिला ओढत तिच्या खोलीत नेले आणि म्हणाला, आज तुझ्यामुळे माझ्या आईने माझ्यावर हात उचलला आहे. तू तुझी लायकी विसरू नकोस. तू माझ्या पैशावर जगतेस हे विसरू नकोस. मी जेव्हा हे पैसे देणे बंद करेल मग तुला समजेल. तेव्हा तुझा हा सगळा अहंकार दूर होईल. मनीषला असं बोलताना पाहून मोहिनी शुभमच्या खोलीत गेली. शुभमने त्याच्या पप्पांचे बोलणे ऐकले होते. आता मनीषच्या बोलण्याने मोहिनीच्या डोळ्यात अश्रू येत नव्हते. आज तिच्या स्वाभिमानाला झालेली जखम तिला आता दाखवायची वेळ आली होती. तिचे मनीषसोबत इथे राहणे कठीण झाले होते. शुभमही मम्मीला काहीच बोलला नाही. मम्मी जो काही निर्णय घेईल तो त्याला मान्य होता हे त्याने आधीच ठरवले होते. तो त्याच्या मम्मीच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ देणार नाही किंवा तो तिला त्याच्या वडिलांसमोर हात पसरायला सांगणार नाही. मोहिनी रात्री सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊन तिचा निर्णय सांगते. बाबा, आता मी या घरात राहू शकत नाही. मला आता त्यांच्यासोबत राहायचे नाही. मी एकटी माझ्या मुलांचा सांभाळ करू शकते. हे ऐकून तिची सासू म्हणाली, मोहिनी, छोट्या छोट्या गोष्टींवर एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस. पुरुष जात आहे. तो तुझ्यापासून कित्येक महिने बाहेर राहतो. त्याच्याकडून चूक झाली आणि एकदा वाट चुकली आहे. बाई जातीचे काम हेच असते की पडद्याप्रमाणे पतीच्या मागे राहणे आणि त्याची चूक लपून त्याला साथ देणे. मोहिनी तिच्या सासऱ्यांकडे बघते आणि कमी शब्दात आपली संपूर्ण गोष्ट सांगते. बाबा, कदाचित माझ्या इथून जाणे योग्य राहील असे म्हणत मोहिनी तिचे बोलणे तिथेच थांबवले आणि ती शुभमच्या रूममध्ये जाऊन झोपली. मोहिनी सकाळी उठली तेव्हा मनीषच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. कदाचित मनीष पुन्हा शहरात गेला होता. मनीष गेल्यावर तिच्या सासऱ्यांनी तिला जाऊ दिलं नाही. म्हातारपणात आम्हाला आमच्या नातवंडांपासून दूर करू नको असं सांगितलं. त्यामुळे ती तिथेच राहू लागली. पण आता तिला ते घर स्वीकारण्यात अडचण येत होती. एकेकाळी ज्या व्यक्तींशी तिचं घट्ट नातं होतं त्यांच्यात आज तिला परकीपणाची भावना जाणवत होती. मोहिनीच्या सासऱ्यांना तिचा उदास चेहरा पाहून अस्वस्थ वाटू लागले होते. मोहिनीचे असे अचानक जाणे हे तिला आणि तिच्या मुलांना खूप कठीण जाईल हे त्यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी तिला जाऊ दिले नाही. पण मनीष परतल्यावर ती इथे नसणार हे त्यांना समजले होते. एके दिवशी मोहिनीच्या शेजारची बाई मोहिनीकडे येते, जी तिच्याच वयाची होती. मोहिनीच्या भोळेपणामुळे ती मोहिनीकडून अनेक छोटी मोठी कामे करून घेत असे. मोहिनी ही तिची सर्व कामे अतिशय सुंदरपणे करत असे. यावेळी ती पुन्हा मोहिनीला म्हणते, मोहिनी, माझं तुझ्याकडे एक काम आहे. मोहिनीने अजून
मनीषच्या चुकीबद्दल बाहेरच्या लोकांना सांगितले नव्हते. ती हिंमत एकवटून तिला म्हणते, माझ्या बहिणीला आता काय अडचण आली आहे. यावर ती शेजारीण म्हणते, उद्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, तर प्लीज तू माझ्यासाठी वाढदिवसाचा स्वयंपाक बनव. कारण जी बाई माझ्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येते ती गावाला गेली आहे आणि इतक्या लवकर मला दुसरी कोणतीही बाई मिळणार नाही. तुला माहीत आहे ना, मी एकटी इतके हँडल करू शकत नाही. मला 50 लोकांसाठी जेवण बनवता येणार नाही. त्यामुळे प्लीज तू माझी मदत कर. तुझ्या हातचा स्वयंपाक खूप छान होतो. आधीच मी बनवलेला स्वयंपाक तुझ्या भाऊजींना आवडत नाही, मग त्या पाहुण्यांना कसा आवडेल. मोहिनी म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी तुझ्या घरात स्वयंपाक करणार नाही. मी माझ्याच घरात बनवेल. तू फक्त मला सर्व सामान आणून दे. तिच्या शेजारणीला खूप आनंद झाला. आता मोहिनीच्या मनात एक नवीन कल्पना आली होती. तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागले. मोहिनी तेच विचार शुभमकडे घेऊन गेली आणि शुभमला शेजाऱ्यांबद्दल सर्व काही सांगितले व त्याला हे देखील सांगितले की जर आपण घरात वेगवेगळे पदार्थ बनवून ते होम डिलिव्हरी करून लोकांपर्यंत पोहोचवले तर त्यात आपल्याला काही पैसे मिळतील. यावर शुभम म्हणाला, मम्मी खरंच हा व्यवसाय खूप छान आहे. शुभमला मोबाईलमधले सर्व काही माहीत होते. मम्मीचे बोलणे ऐकून अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. आता त्याचं लक्ष मम्मीच्या बोलण्याकडे नव्हतं. तो काहीतरी वेगळे करण्याची तयारी करू लागला आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याची मम्मी शेजाऱ्यांसाठी जेवण बनवत होती तेव्हा त्याने आपल्या मोबाईलवर प्रत्येक खाद्यपदार्थाचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. शुभमच्या मनात काय चालले आहे हे तिला अजूनही कळले नव्हते. शुभमच्या मनात आज अचानक व्हिडिओ बनवण्याचा विचार का आला, असा प्रश्न तिने वारंवार शुभमला विचारला. पण शुभमने फक्त आज व्हिडिओ बनवासा वाटला म्हणून मी तुझ्या रेसिपीचा व्हिडिओ बनवत आहे असे उत्तर दिले. शुभम नेहमी त्याच्या मोबाईलवर असतो हे मोहिनीला माहीत होते. त्यामुळे तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मोहिनीने तयार केलेल्या जेवणाचे सर्वजण कौतुक करत होते. शुभम रात्री आपल्या बेडवर बसून मोबाईलवर काहीतरी करू लागला. पण आता शुभमचे हे रोजचेच झाले होते. शुभम आणि गुड्डी रोज त्यांच्या मम्मीला काहीतरी वेगळा पदार्थ बनवण्याचा हट्ट करायची. मग जेव्हाही त्यांची मम्मी वेगवेगळे पदार्थ बनवायची तेव्हा शुभम त्याच्या मोबाईलमध्ये त्याची व्हिडिओ काढत असे. मुलाच्या नवीन वागण्याने मोहिनी आता नाराज झाली होती. दुसरीकडे शहरात मनीष सेजलसोबत त्याच ऑफिसमध्ये काम करत होता. पण आता ऑफिसमध्ये त्याला पहिल्यासारखा मान मिळत नव्हता. कारण त्याच्या ऑफिसमध्ये सर्वांनाच माहीत झाले होते की सेजल ही त्याची दुसरी पत्नी आहे. सेजलची त्याने फसवणूक केली आहे. सेजलने केलेल्या आरोपांना तो सामोरे जात होता. कुठेतरी पैशाअभावी मोहिनी त्याच्याकडे परत येईल या आशेने त्याने आता घरी पैसे पाठवणे बंद केले होते. अचानक एके दिवशी मोहिनीची सासू मनीषच्या वडिलांना म्हणते, या गोष्टीला 8 महिने झाले पण माझा मुलगा अजून घरी आला नाही आणि त्याने फोनही केला नाही. तुम्ही त्याला एकदा फोन करून तरी बघा. यावर मनीषचे वडील मनीषच्या आईकडे रागाने बघतात आणि म्हणतात, त्याला कधी तुझी काळजी आहे का. त्याचे म्हणणे असे आहे की आपण त्याच्या पैशाने खातो. मला त्या नालायक व्यक्तीशी काही संबंध ठेवायचा नाही जो आपल्या पत्नी आणि मुलांची जबाबदारी घेऊ शकत नाही. त्या मुलाशी मला अजिबात बोलायचे नाही. मनीषने मोहिनीला त्याच्यापुढे झुकण्यासाठी पैसे देणे तर बंद केले. पण मी मोहिनीला चांगलं ओळखतो. तिच्या स्वाभिमानाला तुझ्या मुलाने ठेच पोहोचवली आहे. मी मोहिनीच्या नावावर एक फ्लॅट विकत घेणार आहे. तिला तिथे जायचे असेल तर ती जाऊ शकते. मी आता तिला थांबवू शकत नाही. हे ऐकून आता मनीषची आई देखील शांत झाली होती. त्या रोज मोहिनीला पाहत होत्या. तिचा राग अजूनही काही शांत झालेला नव्हता. त्यामुळे त्यांना आता मनीषला माफ करणं अवघड जात होतं. खरं तर मोहिनी तिच्या सासू-सासऱ्यांच्या हट्टामुळे तिथे राहत होती. शुभम आणि गुड्डीच्या शिक्षणाचा खर्च होता, हेही तितकेच खरं आहे. या सर्वांसाठी हे काही महिने जगणे फार कठीण झाले होते. पूर्वीचे वाचून ठेवलेल्या पैशातून त्यांचा आत्तापर्यंतचा घर खर्च भागत होता. एके दिवशी शुभमने अचानक पुढे येऊन त्याच्या मम्मीला मिठी मारली.
त्याचा वेडेपणा पाहून सगळे त्याला विचारतात, काय झालंय शुभम, तुला काही लॉटरी वगैरे लागली तर नाही ना? शुभमने सर्वांसमोर त्याचा मोबाईल उघडून मम्मीच्या रेसिपीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दाखवले. खरं तर त्याने यूट्यूबवर त्याच्या मम्मीच्या नावाने रेसिपीचा चॅनल उघडला होता. आता त्या चॅनलवर 16,000 सबस्क्रायबर झाले होते. मोहिनीला या विषयातलं काहीच कळत नव्हतं. शुभम त्याच्या मम्मीच्या व्हिडिओमधील सर्व कमेंट्स वाचत होता. सर्वांना तिच्या रेसिपी खूप आवडली असल्याचे सांगत होता. शुभमने त्या चॅनलला मोहिनीचे बँक अकाउंट लिंक केले होते. त्यामुळे त्या अकाउंटवर आता 10,000 रुपये जमा झाले होते. शुभम काय बोलतोय हे मोहिनीला अजूनही समजत नव्हते. घरातल्या सगळ्यांना शुभमचे बोलणे समजून घ्यायचे होते, पण गुड्डी सोडून कोणाला समजत नव्हते. त्यानंतर शुभमने सांगितले की तो मम्मीच्या वेगळ्या पदार्थांचे व्हिडिओ बनवत असे आणि ते यूट्यूबवर अपलोड करत असे. जर मम्मीने असे त्या यूट्यूब चॅनलवर नवीन रेसिपी पोस्ट केली तर मम्मीला त्यासाठी आणखीन पैसे मिळत जातील. त्यामुळेच आज मम्मीच्या खात्यात 10,000 रुपये जमा झाले आहेत. जर असे जास्त लोकांनी मम्मीचे रेसिपीचे व्हिडिओ पाहिले तर तिला दर महिन्याला 25,000 ते 30,000 रुपये मिळेल. ती काही बोलायच्या आधी मोहिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती सुद्धा काही कमवू शकेल अशी तिला आशा नव्हती. पण शुभमने तिच्या मार्गात एक आशा निर्माण केली होती. मम्मीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहताना पाहून शुभमने तिला मिठी मारली. आज 2 वर्षे झाली. मोहिनी गेल्या अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवत आहे. आता ती स्वतः तिच्या मोबाईलमध्ये व्यस्त असते. तिला शुभमने सर्व काही शिकवले होते. त्यामुळे आता ती आधीची मोहिनी राहिली नव्हती. आता तिच्यात खूप बदल झाला होता. मोहिनीची ड्रेसिंग स्टाईल आणि तिचा आत्मविश्वास पूर्वीच्या तुलनेत खूप बदलला होता आणि आता तिने तिचे वजनही कमी केले होते. मोहिनी आता या घराचा खर्च व्यवस्थितपणे सांभाळत होती. शुभम आणि गुड्डीचे पुढील शिक्षण खूप छान चालू होते. एके दिवशी मोहिनी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. तेव्हा सकाळी दारावरची बेल वाजली. ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. मोहिनीने दरवाजा उघडला. मोहिनीमध्ये झालेला बदल पाहून मनीषचे डोळे विस्फारले. त्याला माहीत असलेली मोहिनी आणि या मोहिनीचा चेहरा व राहणीमान यात खूप फरक होता. मनीषला पाहतात ती तिच्या खोलीत गेली. मनीषची प्रकृती खालावली होती. त्याचे शरीर बारीक झाले होते आणि डोळेही आत गेले होते. मुलाची ही अवस्था पाहून आईने त्याला आपल्या खोलीत नेले. मनीषला बघून त्याच्या आईचे डोळे ओलावले होते. आई, बाबा कुठे आहेत? मला त्यांची माफी मागायची आहे. तेव्हा त्याच्या आईने भिंतीवर लटकवलेल्या फोटोकडे बोट केले. ते पाहून त्याला समजायला वेळ लागला नाही की त्याचे वडील हे जग सोडून गेले. मनीष, तू मोहिनीशी खूप चुकीचा वागलास. तू तिचा विश्वासघात केल्यामुळे तुझ्या वडिलांना ते सहन झाले नाही. त्यामुळे सतत टेन्शनमध्ये राहून तुझ्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला. मोहिनी खूप आधी घर सोडून गेली असती, पण ती मला एकटीला कशी सोडून जाणार? तुझ्या चुकीमुळे तुझ्या वडिलांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहे. पण आज मनीषला प्रॉपर्टी गेल्याचं दुःख होत नव्हतं, कारण त्याला आता त्याची चूक कळली होती. सेजलने त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. ना नोकरी, ना तिथे असलेला मान सन्मान. अनेक महिने तुरुंगात काढल्यानंतर मनीष आपल्या गावी परत आला होता. आज त्याला स्वतःचीच खूप लाज वाटत होती. मोहिनीला माहीत होते की आई आपल्या मुलावरचे प्रेम कसे विसरू शकते. किती केले तरी तो त्यांचा मुलगा होता. जरी घर मोहिनीच्या नावावर असले तरी आता तिने हे घर सोडायचा निर्णय घेतला होता. संध्याकाळी शुभम आणि गुड्डी आल्यानंतर मोहिनीने तिच्या सासूला सांगितले की मी हे घर सोडून माझ्या मुलांना घेऊन जात आहे. हे ऐकून तिची सासू म्हणते, मोहिनी, मला माहीत आहे की तू मनीषला माफ करू शकत नाहीस. आता मी तुला अडवणार नाही. मनीषच्या वडिलांनी तुमच्यासाठी फ्लॅट घेतला आहे. असे सांगून तिच्या सासूने मोहिनीच्या हातात फ्लॅटची चावी दिली. मनीषच्या वडिलांचे म्हणणे होते की मनीष आल्यानंतर मोहिनीने तिच्या मुलांसह हे घर सोडले तर त्यांना त्या फ्लॅटमध्ये राहता येईल अशी त्यांची इच्छा होती. ती खाली वाकून तिच्या सासूच्या पाया पडली आणि ओल्या डोळ्यांनी या 23 वर्ष राहिलेल्या घराकडे पाहत ती जाऊ लागली. मनीष मागून तिच्याकडे बघत राहिला, पण आज तिला थांबवायची त्याच्यात हिंमत होत नव्हती.
या समाजात अनेक स्त्रिया आहेत ज्या सेजलसारख्या आहेत. त्या योग्य अयोग्य ठरवायला उशीर करत नाहीत. पण मोहिनीसारख्या काही आहेत ज्या पतीपासून विभक्त झाल्यानंतरही त्यांचे कुटुंबाशी एक नाते निर्माण झालेले असते, ज्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना वेळ लागतो. मोहिनीने या घरात राहून संयम दाखवला आणि आपल्या जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत. तिचा मुलगा शुभमनेही तिला साथ दिली. मनीष आल्यानंतर मोहिनीने हे घर सोडले. मनीष आपल्या चुकीमुळे आता पश्चाताप करून घेत होता. खरं तर त्याचे चुकले होते तर त्याने तेव्हाच मोहिनीची माफी मागायला हवी होती. जर त्याने मोहिनीची माफी मागितली असती तर कदाचित तिने त्याला माफही केले असते. पण त्याने तसे केले नाही. आज तो त्याची नोकरीसुद्धा गमावून बसला आहे आणि त्याच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरले नाही. मित्रांनो, जरी कथा आवडली असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.